सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जलजीवन मिशनची 97 गावे, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात। प्रत्येक गावातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढत्या। संबंधित इंजिनियर व अधिकारी यांचे साठे लोटे। ग्रामस्थांची अधिकारी व ठेकेदारांवर तक्रारावर कारवाईची मागणी। जीवन प्राधिकरण विभाग अकोला यांच्या अधिनियम 97 गावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा या उद्देशातून गावांतर्गत पाईपलाईन व उंच पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहेत। दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याची प्रत्येक गावामध्ये सुजाण नागरिकांची चर्चा सुरू आहे व मोठ्या प्रमाणात तक्रारी सुद्धा होत आहेत। 2 वर्षापासून तालुक्यात सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये कॉन्ट्रॅक्टरची मर्जी सांभाळण्याचे काम अधिकारी करत असून त्यांना कामाचा गुणवत्तेची काही घेणं देणं राहिलेच नाही। अकोट तालुक्यातील बोर्डी गावामध्ये 1,95,000 लिटर क्षमतेची मुख्य संतुलन पाण्याची टाकी उभारण्यात येत असून या टाकीच्या माध्यमातून परिसरातील सर्व गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। मुख्य संतुलन पाण्याची टाकी बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। निकृष्ट दर्जाचे बांधकाम चालूच असून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांच्या मार्फत केले जात आहे। टाकीची उभारणी करत असताना संबंधित विभागाचे अभियंता, कंत्राटदार, तंत्र इंजिनियर या कामांवर कधीच उपलब्ध नसतात। त्यामुळे बांधकामात अनेक मोठ्या प्रमाणात त्रुटी निर्माण होऊन राहिल्या आहेत। या ठिकाणी टाकीचे कॉलम बांधकाम करत असताना एका बाजूने झुकलेले दिसत आहे। त्यामधील लोखंडी शिफ्टिंग व्यवस्थित नसून कॉलम भरताना करण्यात येणारे कॉस्टिंग नियमानुसार केली जात नाही। कॉन्क्रीट असलेल्या बांधकामावर योग्य प्रकारे पाणी टाकल्या जात नाही व पाणी टाकण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नाही, आजपर्यंत ही उपलब्ध केली नाही। मल्टी अर्बन इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठी अनियमित भ्रष्टाचार असून या भ्रष्टाचाराची तपासणी नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे यांच्या मार्फत झाली असून त्यांच्या अहवालात सुरू असलेल्या कामांवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत। 6 ते 7 गावांमधील पाण्याच्या टाकींचे स्ट्रक्चरल ऑडिट व NDT टेस्ट करणे गरजेचे आहे। गावाअंतर्गत पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण प्रकल्प यामध्ये मोठा भ्रष्टाचार असून हे काम अशाच पद्धतीने चालू राहिल्यास तालुक्यातील जनतेला कधीच स्वच्छ पाणी मिळणार नाही। बोर्डी येथील भ्रष्टाचाराचा हा प्रकार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितल्यावर सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून संबंधित ठेकेदारांकडून एक खराब बांधकाम तात्काळ तोडायला लावावे, हेच आजही सत्यप्रत डोळ्यासमोर दिसत आहे। तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू असून याचा सर्व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कितीतरी मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत व गावागावात रस्त्यांची मोठी दयनीय दुर्दशा यांनी करून ठेवली आहे। याला हे भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारच जबाबदार आहेत असे प्रत्येक गावातील ग्रामस्थांकडून व केलेल्या तक्रारदारांकडून आज रोजी बोलले जात आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राधेश्याम यावलकर, बोर्डी, तालुका अकोट। सोळंके हे माझ्या गावात हे टाकीचं काम चालू आहे। मी माझ्या शेतात जात असताना हे काम पाहिलं। हे वरचे 4ही कॉलम तिरपे झालेले आहेत। याचे उदय भाऊ जवळ मी जाऊन तिथं जाऊन उदय भाऊ जवळ कंप्लेंट म्हणजे उदय भाऊ सोबत जाऊन कंप्लेंट केली। या 97 खेडी पाणी पुरवठा योजनेचं जर असं भ्रष्टाचारी काम असलं याच्यावर कुठं आळा बसला पाहिजे आपल्याला। याच्यासाठी या कामाची स्थगिती करून हे काम बंद करण्यात यावं आणि या भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करण्यात यावी, ही माझी आग्रहाची विनंती आहे। मी रमेश शांताराम राऊत, बोर्डी गावचा सदस्य ग्रामपंचायतचे।
मी शेतातून येताना आमच्या जे नवीन टाकीचे बांधकाम आहे वरचे, तर मला असं दिसलं ते की बा ते डोलताना जशी हवा लागते तसं डोलत होते ते पिल्लर. जर कदाचित पडले आणि कोणाचा जीव जर गेला तर शासनानं याची जोखमदारी घ्यायची आणि मोठ्यात मोठी कारवाई करायची. आणि या टाकीचा भ्रष्टाचार हा कसा चालला, हे बांधकाम कसं होऊन राहिलं हे शासनानं पाहावं आणि त्याच्यावर हे द्यावं. त्यात बोर्डी गावातला हा MBR आहे, 1,93,000 लिटरची जल क्षमतेचा पाण्याच्या टाकीचा. या परिसरातल्या सगळ्या गावाला या टाकीतून पाणी पुरवठा होऊन राहिला. आता ही योजना 97 खिळी पाणी पुरवठा योजना अत्यंत भ्रष्टाचाराची परिपूर्ण आहे. या योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, या कंपनीचे लोक आणि या कंपनीचे क्वालिटी इंजिनियर, या कंपनीचं या कामाबद्दलचं सुपरविजन अतिशय निकृष्ट आहे. आणि या कामाचा एवढा भ्रष्टाचार अकोट तालुक्यात नव्हे तर अकोला जिल्ह्यात कोणत्या योजनेत होत नाही. आता या टाकीचे सोळंके भाऊनं सांगितल्यानुसार आम्ही सोमवारी तक्रार केली आणि या टाकीचे वरचे कॉलम पडून राहिले. जर हे टाकी बांधायच्या पहिले जर अशी अवस्था आहे याची, तर याच्यात पाणी भरल्यावर या टाकीत खरंच पाणी राहील काय साठवणूक, असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि या भ्रष्टाचारावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की या भ्रष्टाचारात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंतापासून तर खालच्या उपअभियंत्यापर्यंत सगळे अधिकारी सामील आहेत. आणि हे काम माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून होत आहे. आणि या कामात हा भ्रष्टाचार जो होत आहे याले तात्काळ पूर्ण तालुक्यात आळा घालणं गरजेचं आहे. आणि या टाकीसोबतच बाकीच्या राहिलेल्याही 20 टाकीचं स्ट्रक्चर ऑडिट झालं आहे, त्याचा ऑडिट रिपोर्ट लवकरात लवकर जनतेच्या पुढे येऊन तात्काळ या भ्रष्टाचारावर कारवाई व्हावी, हे सगळे खराब कामं तोडावे आणि हे अधिकारी कुठंतरी सस्पेंड व्हावे, हीच मागणी माझी याद्वारे मी सर्वांसमोर करत आहो. मी आरे इंगळे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग अकोट. कोपरपेठ 97 खेडी प्राथमिक पाणी पुरवठ्याचे काम चालू असून बोर्डी येथील MBRचे काम सुरू असून त्यातील सेकंड ब्रेकच्या वरील जो कॉलम आहे 1 मीटरचा, त्याच्यामध्ये जवळपास 7-8 MMचा थोडा फरक आल्यामुळे आपण तो संबंधित कंट्रोलला तो तोडण्यास सांगितला आणि त्यांनी तोडणं सुरू केलं आहे. बाकी कामाची क्वालिटी व्यवस्थित.